जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं. नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण. सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा. शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम ऐकण्यासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 8 समास 1 त्याग निरूपण. मागच्या निरूपणामध्ये आपण 18 ते 24 पर्यंतच्या ओव्यांचा विचार केला होता. त्यात श्रीगुरु शिष्याला तू सावधान होऊन मी जे तुला आता गुह्यज्ञान देण्यास सुरुवात करत आहे ते एकाग्र चित्ताने श्रवण कर असे सांगतात. हे श्रवण कसे करावे त्यासाठी चातक पक्षाचा दृष्टांत देऊन श्रवण कसे करावे हे त्यांनी सांगितले. श्रवणातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन त्यावर विचार कर असे सांगितले. श्री गुरूंनी दिलेल्या उपदेशावर श्रवण मनन कसे करावे याचे सविस्तर वर्णन केल्यानंतर श्री समर्थ शिष्याला अंतर्मुख करण्यासाठी आता काही प्रश्न त्याच्या समोर मांडतात. श्रीराम समर्थ श्रीराम. 25वी ओवी. अरे तू कोण कोणाचा, कोठोनी आलासी कैसा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा श्रीराम. फार वर्षापूर्वीपासून ऋषीमुनींनाही काही प्रश्न पडले होते व मानवी मनालाही नेहमीच याचे कुतूहल वाटते की ते प्रश्न म्हणजे मी कोण आणि हे जग कुठून आले आहे. समर्थही या ओवीमध्ये 4 प्रश्न शिष्याला विचारतात. तू कोण आहेस, कोणाचा आहे, कुठून आला आहेस व कसा आला आहेस. पहिला प्रश्न आहे की तू कोण आहेस. आपल्याला जर कोणी विचारले की तू कोण आहेस म्हटल्याबरोबर मी माझे नाव सांगते. समजा मी राधा आहे. मग राधा ही यांची मुलगी आहे, त्यांची नात आहे, यांच्या शेजारी मी राहते अशी ओळख सांगतो. त्याचबरोबर आपला जो काही व्यवसाय किंवा नोकरी हे जे काही आपलं असेल त्याप्रमाणे आपण ओळख सांगताना सांगतो की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी लेक्चरर आहे किंवा मी कुठेतरी जॉब करतो त्या कंपनीचं नाव आपण सांगतो. त्याचप्रमाणे स्वतःची ओळख सांगताना मी गोरी आहे, उंच आहे, हुशार आहे अशी स्वतःची आयडेंटिटी धरून मनुष्य राहत असतो. अशी जी आपण ओळख सांगतो ती ओळख आपण देहाला धरून सांगत असतो. व्यवहाराच्या दृष्टीने ही ओळख अगदी बरोबर आहे. व्यवहाराच्या दृष्टीने मी शरीर, मन, प्राण हे उत्तर अगदी बरोबर आहे. परंतु परमार्थिक दृष्टिकोनातून मी ब्रह्म आहे. जेव्हा मी देह सापेक्षतेने स्वतःची ओळख सांगते
तेव्हा ते रूप असते व परमार्थिक दृष्टीने जेव्हा मी ब्रह्म अशी ओळख हे स्वरूप आहे. रूप आणि स्वरूप यात खूप फरक आहे. रूप जीवाला असते, ते रूप दिसते, कारण जीव जन्माला येतो तो काही काळासाठीच येतो. म्हणजे जीव या भूतलावर अवतरतो म्हणजे येतो, काही काळ टिकतो आणि तो निघून जातो. या जीवाला देह क्षेत्र असं म्हणतात. या जीवाला देहाची उपाधी आहे. ज्याला उपाधी असते ते माईक असते. उपाधी कायमस्वरूपी नसते म्हणजे ती अशाश्वत असते. तर स्वरूप शाश्वत असते. म्हणजे आपल्याला जे रूप दिसते त्या रूपात व्यापून असलेले जे तत्व आहे ते म्हणजे स्वरूप. त्यालाच आपण आत्मा म्हणतो, त्यालाच आपण ईश्वर म्हणतो. ते शाश्वत तत्व आहे. हे स्वरूप कधी येत नाही म्हणून ते जातही नाही. स्वरूपाला येणे जाणे नाही. ते तिन्ही काळात जसेच्या तसेच असते. तेच तत्व शाश्वत आहे. जेव्हा मी स्वतःला गोरी काळी असं जेव्हा समजते आणि स्वतःची मी गोरी अशी आयडेंटिटी धरून ठेवते, परंतु जेव्हा गोरी ही आयडेंटिटी मी आयुष्यभर सांभाळत असते, तेव्हा वृद्धत्वाकडे मनुष्य गेल्यानंतर त्याचा चेहरा काळवंटतो. तेव्हा त्या आयडेंटिटीचे काय झाले की आतापर्यंत जो गोरा चेहरा होता तो वृद्धत्वामध्ये काळवंडला आहे. म्हणजे आतापर्यंत जी आयडेंटिटी मी गोरं म्हणून मला सुख देत होती तीच आयडेंटिटी आता दुःख देते. म्हणून अशी स्वतःची ओळख माणसाला नेहमी दगा देते. म्हणून तू कोण आहेस याचे उत्तर श्रीगुरू आपल्याला देतात की तेच सांगतात की ते तू आहेस, म्हणजे तू ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म शाश्वत आहे. शाश्वतातच खरे सुख आहे. जे काही काळासाठी जे थोड्या दिवसांसाठी येते, काही काळ टिकते आणि मग निघून जाते, यामध्ये दुःख असते. पण परमार्थाचं तर दुःखाशी अत्यंत वाकडं आहे. दुःख विरहित आयुष्य जगणे हाच तर मुख्य हेतू आहे परमार्थाचा. म्हणून तू कोण आहेस हे जीवाने ओळखले पाहिजे. दुसरा प्रश्न आहे की तू कोणाचा. व्यवहाराच्या दृष्टीने मी माता पित्यांचा हे उत्तर अगदी बरोबर आहे. परंतु परमार्थ दृष्टीने मी अज आहे, म्हणजे कायमस्वरूपी आहे. आहे आणि आहेच. ब्रह्म अज अजर व अमर आहे आणि हे ब्रह्म एकमेव असल्यामुळे कोणाचा हा प्रश्नच येत नाही. पण हे लवकर लक्षात येत नाही. हा एक विचार झाला तू कोणाचा या संदर्भात. दुसरा विचार असा की तू कोणाचा याचा दुसऱ्या पद्धतीने विचार करता येतो तेव्हा तू कोणाचा तर ईश्वराचा. कारण ईश्वराने संकल्प निर्माण केला व सृष्टी निर्माण झाली. त्यात पंचमहाभूते निर्माण झाली. ही पंचमहाभूते ईश्वराने निर्माण केली. माझे शरीरही पंचमहाभूतांचे आहे. मग मी कोणाचा आहे तर तो ईश्वराचा आहे. ईश्वराच्या मुळेच आपण सगळे आहोत ना, म्हणून मी ईश्वराचा आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखी थोडा शास्त्रदृष्टीने जर विचार केला तर श्रीगुरू सांगतात की तू तेच आहेस, म्हणजे तू ते ब्रह्म आहेस. म्हणजे शेवटी मी कोणाचाच नाही तर मी ब्रह्मच आहे. हेच उत्तर बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे की तू कोठून आलास. तर मनुष्याचा जन्म वासनेतून होतो. कारण जीवाचा जन्म हा वासनेतून होतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. म्हणजे जीवाच्या काही अपूर्ण इच्छा असतात, त्या राहिल्या तर इच्छा वासना रूपाने शिल्लक असतात. त्या वासना पूर्ण करण्यासाठी जीव जन्माला येतो. म्हणून व्यावहारिक उत्तर बरोबर आहे की जीव वासनेतून आला आहे. परंतु परमार्थिक दृष्टीने मी ब्रह्म आहे. ब्रह्म पूर्ण काम आहे, त्यामुळे त्याच्या ठिकाणी कुठलीच इच्छा नसते. म्हणून परमार्थ दृष्टीनेही मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म कुठून येत नाही, कारण ते सदा सर्व काळ असतेच असते. आता चौथा प्रश्न आहे की कसा आलास.
याचे व्यावहारिक उत्तर आहे की मनुष्य जन्म हा योनीवाटे होत असतो. व्यवहारासाठी ते अगदी बरोबर आहे, पण पारमार्थिक उत्तर त्याचे आलोच नाही असे आहे. कारण माझे खरे स्वरूप ब्रह्म आहे आणि ब्रह्म कधी येत नाही. तेच एक तत्व आहे की तेच सगळीकडे व्यापून आहे. ते कधी येत नाही म्हणून जातही नाही, म्हणून मग येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पारमार्थिक दृष्ट्या तू आलेलाच नाही हेच उत्तर त्याचे बरोबर आहे. म्हणून हा सगळा विचार तू समजून घे असे श्रीगुरु शिष्याला सांगतात. म्हणून शिष्या, तू आता लक्षात घे की तू ब्रह्म आहे. अरे, तुझे जन्म मरणाचे अनेक फेरे झाले आहेत. या जगतातल्या कोणाकोणाला तू आपले मानतोस असा प्रश्न तू स्वतःलाच विचार, असं पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात. अरे त्वा जन्मांतर घेतले, काय मानितोसी आपले, ऐसे तुवा विचारले पाहिजे आता श्रीराम. की आता तू या भूतलावर आलेला आहेस आणि या भूतलावर जेव्हा तू जन्माला येतोस तेव्हा तुझे आतापर्यंत अनेक जन्म होऊन गेलेले आहे. मग तू कोणाकोणाला आपलं म्हणणार आहेस याचा तू विचार कर. दासबोधामध्ये या संदर्भात फार सुंदर ओव्या दिलेल्या आहेत. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, येच क्षणी मरोन जासी, तरी रघुनाथासी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या श्रीराम. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, ऐसे माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती, लक्षान लक्ष श्रीराम. कर्मयोगे सकळी मिळाले, एक स्थळी जन्मास आली, ती तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा. जीव अज्ञानी आहे. त्या जीवाला मुक्त दशा प्राप्त होईपर्यंत अनेक वेळा जन्म घ्यावा लागतो. त्या प्रत्येक जन्मात वेगळे शरीर, वेगळा देश, वेगळी नाती असतात. प्रत्येक जन्मात तुझे आई बाप, स्त्री, पुत्र, कन्या या वेगळ्या वेगळ्या असतात. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला त्याचे फळ प्राप्त होत असते. मग अशा कोट्यावधी जन्मामध्ये प्रत्येक जन्मात तुझे आई बाप, पत्नी, पुत्र, कन्या कोणाकोणाला आणि कशा कशाला तू आपले म्हणणार आहेस. प्रत्येक वेळी तुझे नाती बदलतात याचा तू विचार करायला हवा. या जन्मातल्या सगळ्या नात्यांना तू स्वतःचे समजतो व मी आणि माझेपणात अडकतो. असा जीव मी आणि माझेपणात अडकून राहिला की तो पुन्हा पुन्हा जन्माला त्याला यावे लागते. त्यामुळे तू आत्मरूप होऊ शकत नाही. हे जग माईक आहे. त्या माईक जगतातील तू अगदी एक क्षुल्लक भाग आहे. जग माईक असल्यामुळे या जगतातली सगळी नाती सुद्धा माईक आहेत असा निश्चय करून जे खरे आपले आहे त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेच काही, चुकोनी आलाच जाई, जेथीच्या तेथे श्रीराम. की अरे हे शिष्या, तुझे असे इथे काहीच नाही. केवळ अष्टधा प्रकृतीचे शरीर वेगळे वेगळे भासल्यामुळे मी व तुझ्या गोंधळाला सुरुवात होते आणि अशा गोंधळात तू अडकल्यामुळे तू भ्रमात सापडला आहेस. व्यावहारिक सत्तेत शरीरे भिन्न भिन्न असली तरी अष्टधा प्रकृती माईक आहे, म्हणून ही शरीरही माईक ठरतात. त्या माईकालाच तू सत्य समजण्याची चूक केल्याने तू जीवदशेला आला आहेस. वास्तविक शिष्या, तुझे असे इथे काहीच नाही. देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, असे संत तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्य भ्रमाने जे आपले नाही त्यावर आपली मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. मग मोहग्रस्त होऊन त्यामध्ये गुंतून पडतो. मोहामुळे तू फसला आहेस आणि फसल्यामुळे तू चुकून येथे आला आहेस. तेव्हा आता तू डोळे उघड आणि जिथून आला आहेस त्या तुझ्या मूळ स्थानाकडे परतण्याचा प्रयत्न कर. तू समर्थांचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू,
अभिमान टाकिता पैल पारू पावशील बापा श्रीराम. की इथे समर्थ हा शब्द ईश्वराच्या संदर्भात समर्थांनी वापरला आहे. म्हणजे समर्थ ईश्वराला म्हटले आहे. ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि अशा सर्व शक्तिमान असणाऱ्या ईश्वराचे तू लेकरू आहेस. परंतु ज्या क्षणी तुला त्याचे विस्मरण झाले त्या क्षणी अज्ञानाचे बीज रोवले गेले. त्यामुळे तुला अहंकारही चिकटला आहे व तू या संसाराशी तादात्म्य पावला. तू जर या अहंकाराचा त्याग केलास तर हा भवसागर तू सहज पार करून जाशील. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनहा या गीता वचनाप्रमाणे जीव ब्रह्माचा कल्पित अंश आहे. पण या कल्पनेलाच तू सत्य समजून बसला आहेस व ईश्वर सृष्टीशी माझेपणाने व शरीराशी मीपणाने संसार करू लागला. मी करता मी भोगता या भ्रमाने तू बंधनात अडकलास. तेव्हा मी व माझे हे दोन अभिमान जीवाने विचाराने टाकून दिले तर या मायासागराच्या पहिल्या तीरावर तुला जाता येईल. ईश्वरापासून झालासी परी तू तयासी चुकलासी म्हणून हे दुःख भोगिसी वेगळेपणे उत्कट श्रीराम. खरे म्हणजे तुझे मूळ स्वरूप ईश्वर आहे. तू परमात्म्याचाच अंश असल्यामुळे ईश्वरच आहे. परंतु अज्ञानाने तुला स्वतःच्या तुझ्या निजस्वरूपाचे विस्मरण झाले. निजस्वरूपाचे विस्मरण होण्यास एकच कारण आहे की देह व सृष्टीमध्ये तू रमला आहेस व त्या ईश्वराचे तुला पूर्णपणे विस्मरण झाले. मी देह आहे, जग सत्य आहे, देहरूप मी भोगता आहे आणि जग भोग्य आहे असा निश्चय झाल्याने देहाला होणारे सगळे दुःख तू स्वतःचे मानू लागला. त्यात जगाकडून होणाऱ्या तापाने जीवास अधिकच दुःख होऊ लागले. पण असा दुःखी जीवच परमार्थाचा अधिकारी आहे असे समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला तोच अधिकारी झाला परमार्थाविषयी. की जो असा दुःखाने पोळलेला आहे, त्रिविध तापांनी पोळला आहे, तोच परमार्थाचा अधिकारी आहे. म्हणून शिष्या तू पण परमार्थाचा अधिकारी आहेस. आतापर्यंत तू या संसारात म्हणजे तू या द्वैतात होतास. द्वैत म्हणजे दोन. आतापर्यंत तू या द्वैतालाच सत्य समजत गेला आणि द्वैताचा स्वीकार केला होता. ते द्वैत आता तू सोडून दे. तू हा तुझा वेगळेपणा सोडून दिलास तर तुझी दुःखातून सुटका होईल. जवजव दुजे मांडे तव तव संसार भय जोडे हे लक्षात तू आता घे. त्यागसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझी आंबोला तरी मी घालीन रे तुझला जेतील तेथे श्रीराम. की आता त्याग निरूपण हा आपला समास आहे आणि पहिल्या 1 ते 29 ओव्या आपण पाहिल्या. पण आतापर्यंत कुठेही त्यागाबद्दल काहीच सांगितले नव्हते. आता मात्र समर्थांनी या ओवीमध्ये त्याग हा शब्द वापरला आहे. म्हणजे आता या ओवीपासून त्यागाच्या निरूपणाला समर्थ सुरुवात करत आहेत. या ओवीच्या पहिल्या चरणात समर्थ शिष्याला सांगतात आहे की त्यागासी सकळ वैभवाला, की तुझ्या या क्षणभंगूर वैभवाचा त्याग करायला सांगतात. आणि दुसऱ्या चरणात श्री गुरूंवर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवायला सांगतात. श्री गुरूंवर नितांत श्रद्धा असल्याशिवाय परमार्थात पारमार्थिक वैभव मिळवताच येत नाही. पारमार्थिक वैभव हवे असेल तर माईक वैभव सोडावे लागते. माईक वैभव म्हणजे काय तर सत्ता, संपत्ती, शरीर, गणगोत यांच्यावरील आसक्ती, ममत्व तू सोडून दे. न करी रे संग राही रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा असे संत तुकाराम महाराज सांगतात. मला माझे घर, संपत्ती, गणगोत सोडायचे या कल्पनेनेच मनात धस्स व्हायला सुरुवात होते.
प्रत्यक्षात खरं म्हणजे स्वतःचे घर, संपत्ती, कुटुंबीय हे काहीच सोडायचे नाही आहे. आणि कुठलेच संत ते कधीच सांगत नाही. तर हे कुठलंच न सोडता त्या घरासंबंधी, कुटुंबासंबंधी जी माझेपणाची बुद्धी आहे ना, ती बुद्धी फक्त टाकून द्यायची. म्हणजे काय करायचे हो? तर समजा आपण एखादा सुंदर बंगला बांधला आहे. सुरुवातीला 4-5 वर्ष आपण त्या बंगल्यामध्ये राहतो. तेव्हा त्या घराचा मालक मी आहे अशी आपली भावना असते. म्हणजे सुरुवातीला मालकीची भावना आपली प्रबळ असते. परंतु जेव्हा 15-20 वर्ष सातत्याने त्या घरात आपण राहतो, त्या घरात राहिल्यानंतर त्या मालकीच्या भावनेचे रूपांतर आसक्तीत होते. मग समर्थ येथे तेच सांगतात आहे की व्यवहाराप्रमाणे स्वतःचे मालकी घर आवश्यक आहेच. त्यासाठी कायद्यानुसार सर्व हक्क जसेच्या तसे ठेवायचे आहेत. पण त्या घराचे सगळे कागदपत्र व्यवस्थित ठेवायचे आहे की जे आपल्या वृद्धत्वापर्यंत आणि वृद्धत्व जवळ आल्यानंतर जे काही त्याची विल्हेवाट लावायची त्या इस्टेटाची, म्हणजे आपल्या मुलाबाळांना द्यायचे आहे, तर ते सगळे मुलाबाळांना आपल्याला द्यायचे आहेत. त्याचे सुद्धा व्यवस्थित आपण गेल्यावर काय करायचं ज्याची लिखापडी करून ठेवणेही आवश्यक आहे. परंतु समर्थ इथे सांगतात की हा व्यवहार तुम्ही सांभाळा. म्हणजे त्या घरावरचं मालकी हक्क तुम्ही कायम ठेवा, पण त्या घरावर जी आसक्ती, प्रेम तुमचे जडले आहे ना, त्याचा फक्त तुम्ही त्याग करा. कारण आसक्ती दुःख देते. कारण घर, संपत्ती, शरीर एक दिवस सोडावेच लागते, तुमची आमची इच्छा असो वा नसो. मग मालकी हक्क फक्त स्वतःकडे ठेवायचा व त्यावरची आसक्ती सोडायची आहे. मग या आसक्ती सोडण्याचा आणि मूळ स्वरूपाचा काय संबंध आहे असा मनात प्रश्न निर्माण होतो. आपण आपले घर, पत्नी, पुत्र, कन्या व हे शरीर यावर आपले ममत्व, प्रेम असते. त्या प्रेमाचा परिणाम म्हणून प्रेमाचे रूपांतर आसक्तीत होते. येथे आसक्ती असते त्याचे सतत चिंतन आपण करत असतो. मग माझे चित्त जर सतत माझे घर, माझा मुलगा, कुटुंबीय यांच्यात व्यग्र झालेले असेल, त्याच अनावश्यक विचारात ते मग्न झालेले असेल, गुंतून पडलेले असेल, तर मग असे मन, आपले चित्त आत्मचिंतन केव्हा करणार आहे? म्हणून हे शिष्या, चरितार्थासाठी आवश्यक तेवढा व्यवहार तू कर. तो केवळ कर्तव्यबुद्धीने करून कोणात किंवा कशातच तू आसक्त होऊ नको. तू असा अनासक्त मोकळा झालास की तुझ्या मूळ स्वरूपाचा मी तुला अनुभव देईल अशी शाश्वती समर्थ शिष्याला देतात. परंतु त्यासाठी हे शिष्या तुझा माझ्यावर म्हणजे श्रीगुरूंवर तुझा विश्वास हवा. मग हे श्रीगुरू कसे असतात हो? तर आपल्याला कोणतेही ज्ञान ज्यांच्याकडून मिळते त्यांना आपण गुरु म्हणतो. पण तथापि आपल्याला आत्मानुभव आणून देणारे सत्पुरुष हे एकटेच सद्गुरू असतात. हे सद्गुरू म्हणजे श्रीगुरू कसे असतात याचं नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केले आहे. नाथ महाराज म्हणतात, शब्दज्ञाने पारंगत जो ब्रह्मानंदी सदा डुल्लत, शिष्य प्रबोधिनी समर्थ तो मूर्तिमंत स्वरूप माझे श्रीराम. की असे हे श्रीगुरूंचे ते वर्णन करतात. तर श्रीगुरू कसे असावे? तर ते श्रोत्रिय असावे, शब्दज्ञाने पारंगत, अध्यात्म ग्रंथांचा त्यांचा सखोल अभ्यास असून ते ज्ञानी असावयास हवे. शिष्याने प्रश्न विचारल्याबरोबर ताबडतोब त्यांना त्याचे उत्तर देता आले पाहिजे. मी विचारून सांगतो, नंतर सांगतो किंवा कुठल्याही पद्धतीने टाळाटाळ करून त्यांना चालणार नाही. असेच श्रीगुरू असतात की जे ताबडतोब प्रश्नांची उत्तरे देतात. दुसरं आहे की श्रीगुरू ब्रह्मनिष्ठ असावे. कारण तेच श्रीगुरू की ज्यांना अनुभव आलेला असतो आणि अनुभव आल्यामुळे ते श्रीगुरू सतत ब्रह्मानंदात सतत डोलणारे असावे. तिसरं म्हणजे कृपाळू, साधकावर कृपा करण्याची तळमळ त्यांना असते. आणि चौथं म्हणजे समर्थ, त्या जीवावर त्याच्या अधिकाराप्रमाणे कृपा करण्याचे सामर्थ्य अंगी असणारे असे ते श्रीगुरू आहेत. समर्थही
असे श्रीगुरू आहेत. शिष्याचे च्या या याच्यात सांगितलेल्या शिष्याचे की जो सत्वगुणी शिष्य आहे आणि म्हणजे नाथांनी वर्णन केलेले सगळे गुण समर्थांच्या सुद्धा अंगी होते. समर्थांना सुद्धा प्रत्यक्ष अनुभव आलेला होता. म्हणून समर्थ इथे सांगतात की अरे शिष्या, तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, तरच मी तुला तुझ्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जातो. म्हणून समर्थ या ओवीत आपल्याला सांगतात की भौतिक वैभवाचा त्याग करून स्वतःच्या उपदेशावर, श्रीगुरूंच्या उपदेशावर विश्वास ठेवण्यास ते शिष्याला सांगतात. तुझे अडळ पद गेले, तुझ मायेने वेडा लाविले, ते जरी तुझ दिदले, तरी मज काय देशी श्रीराम. ही ओवी इथून पुढच्या ओव्या तर खूपच सुंदर आहे, कारण वेगळ्याच पद्धतीने प्रश्न आणि उत्तरांच्या रूपाने त्यात समर्थांनी मांडले आहेत. इथे समर्थ शिष्याला म्हणतात की तुझे अडळपद गेले, तुझं मायेने वेढा लाविले, की ब्रह्म अडळ आहे आणि अचल आहे, ते विभू आणि व्यापक आहे. आणि हे शिष्या, तू मुळात ब्रह्मरूप आहेस, म्हणजे तू अढळच आहे. पण काय झाले की तू मायेमध्ये गुंतला आहेस आणि मायेमुळे गुंतल्यामुळे तू मुळात एकमेव अचल आहे, तरीही मायेत गुंतल्यामुळे तू त्यापासून दूर गेला आहेस. म्हणून तू ब्रह्मरूप असूनही तुला या मायेने गराडा घालून बद्ध केले आहे. मग माया म्हणजे काय, तर हे मी पुढच्या समासात तुला समजून सांगणारच आहे. या मायेच्या गराड्यातून मी तुला सोडवून तुझे मूळचे स्वरूप तुला मिळवून दिले, तर तू मला काय देशील, असा उलट प्रश्न समर्थांनी तिथे शिष्याला विचारला आहे. कारण आपल्याला तर आतापर्यंतही आपण असंच ऐकत आलोय ना की श्रीगुरू तेच की जे शिष्याला कधीच काही मागत नाही, त्यांच्याकडून कुठलीच अपेक्षा करत नाहीत. आणि इथं समर्थ तर शिष्याला म्हणतात आहे की ते जरी तुझं दिदले, तरी माझं काय देशी, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजां पण म्हणाले की घेशी तेव्हा देशी, असा देवा तुझा व्यवहार आहे. कारण श्रीगुरू शिष्याला कधीच काही मागत नाही हे अगदी खरे आहे. आणि शिष्याने जर त्यांना काही दिले ना, तरी श्रीगुरू कधीच काही घेत नाही. समर्थांच्या झोळीमध्ये शिवाजी महाराजांनी संपूर्ण राज्य टाकले होते, पण ते राज्य मला नको, मला राज्य घेऊन काय करायचे आहे, म्हणून समर्थांनी ते नाकारले होते. तुकाराम महाराजांना सुद्धा जो नजराणा शिवाजी महाराजांनी पाठविला होता, तो तुकाराम महाराजांनीही पण परत केला होता. म्हणजेच खरोखर संतांना काहीच नको असते. पण या ओवीत शिष्याला कोंडीत पकडणारा प्रश्न समर्थांनी विचारला आहे. समर्थ म्हणतात की तुला मायेच्या वेड्यातून मी सोडवतो, तेव्हा तू मला काय देशील. कारण समर्थांना माहिती आहे की अजूनही शिष्य देहभाव घट्ट धरून बसला आहे. शिष्याने आसक्ती सोडावी एवढीच इच्छा श्रीगुरूंची असते. म्हणून समर्थांनी त्याला मागणी केली आहे. आणि शिष्याकडची समर्थांची ही मागणी सुद्धा अतिशय विलक्षण आहे. ही मागणी शिष्याचं कल्याण करणारी आहे. म्हणून समर्थ पुढच्या ओवीत म्हणतात, जितुके काही नासोन जाईल, जे अशाश्वत असेल, तुझ समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज श्रीराम. की जे जे नाशवंत, अशाश्वत व मृत्यूनंतर तुझ्याबरोबर येणार नाही, तेवढेच तू मला दे. या दृश्य जगतातील प्रत्येक वस्तू, म्हणजे घरातल्या टीव्ही, फ्रीज, फर्निचर, सगळं काही, किंवा इतर सुद्धा सगळ्या जगतातल्या या वस्तू, या सर्व वस्तू कालांतराने नष्ट होतात. त्याचबरोबर हे शरीर आणि हे जग पण नष्ट होणारे आहे, म्हणजे नाशवंत आहे. म्हणून ज्ञानदेवांच्या म्हणण्याप्रमाणे देह पंचभूत मेळावा, शेखी जाईल पंचत्वा. की हा देह ज्या जगतात असतो ते जगतही आणि देहही पंचमहाभूतांचा आहे. आणि पंचमहाभूतांना उत्पत्ती, स्थिती, लय असते. उत्पत्ती पूर्वी म्हणजे भूतकाळात ते नसतात, स्थिती म्हणजे वर्तमान काळात ते असतात,
तर लय म्हणजे नाशानंतर म्हणजे भविष्यात ते राहणार नाहीत. म्हणून देह व जगत नाशवंत आहे. 3 काळाच्या मर्यादेत ते असतात म्हणून ते अशाश्वत आहे. ब्रह्म मात्र अनादि व अनंत असल्याने, सच्चिदानंद रूपाने अखंड असल्याने तेच फक्त शाश्वत किंवा सत्य आहे. हे शरीर पंचमहाभूतांचे असल्याने ते शरीर पंचतत्वात विलीनच होते. शरीराच्या मानाने जग जास्त काळ टिकते म्हणून जग मात्र मागे राहते. म्हणून समर्थ शिष्याला म्हणतात की शिष्याचे शरीर व शिष्याच्या मर्यादित जगाची समर्थ मागणी करतात. अर्थात देह तादात्म्य व जगत सत्यत्व भ्रांती सोडून देण्यास येथे समर्थ सांगतात. शिष्याचे मन अनात्म वस्तूंमध्ये गुंतलेले आहे. जोपर्यंत अनात्म वस्तूंमध्ये देह व मनाने जीव गुंतलेला आहे तोपर्यंत तो स्वतः आत्मस्थितीपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून अनात्म वस्तूंचा त्याग आणि त्यासंबंधी वैराग्य निर्माण व्हावे त्यासाठी या मागणीच्या माध्यमातून शिष्याला समर्थ नित्यानित्य विवेक शिकवतात. समर्थांनी इथे तर मागितले होते की मी तुला मागितले आहे ते मला तू दे. तर समर्थांनी इथं अशाश्वताची मागणी केली आहे. पण ती मागणी केल्यानंतर पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, मजही ते काय करावे, परी तुझ पासोनी टाकवावे, तुवा टाकिले तरी न्यावे, तुझ समागमे श्रीराम. ही समर्थ म्हणतात, अरे जे नाशवंत आहे, अशाश्वत आहे, या गोष्टी तुझ्याकडून घेऊन मला तरी त्या काय करायच्या आहेत, पण तू त्यापासून मोकळा व्हावा हाच माझा उद्देश आहे. तू त्या नाशवंताचा त्याग केलास तर तुला मी आनंद स्वरूपात घेऊन जाईल. समर्थ साक्षात्कारी संत आहेत. सदैव आत्मस्वरूपाच्या आनंदात ते रमलेले आहेत. त्यांचा आनंद कशावर आणि कोणावरही अवलंबून नव्हता. समर्थांना अशाश्वत व नाशिवंत वस्तूची काहीही अपेक्षा नाही. पण शिष्य या देह व जगत आणि मन या उपाधीत अडकलेला आहे. या उपाधी, देह व जगताची उपाधी आणि मनाच्या उपाधीचा त्याग घडला तर आत्मानंद ठेवलेलाच आहे. म्हणून समर्थ तिथे म्हणतात आहे की तू त्याचा त्याग करावा, त्यासाठी मी तुला हे मागितले आहे. जीवाला जे सुख मिळते किंवा दुःख होते या दोन्ही गोष्टींचे त्याला ज्ञान होते ते ज्ञानरूप आत्म्यामुळेच होते. आत्मा ज्ञानरूप आहे म्हणून दुःख असो की सुख असो ते दोन्हीही आत्मरूप आहे असे भान जर सतत जीवाला असेल तर दुःखाने त्याला विषाद किंवा सुखाने संतोष होणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभ न धरावे, मना माझे श्रीराम. हे एकदा साधले की नाशिवंत व अशाश्वताचा त्याग होतो. म्हणून 34व्या ओवीत समर्थ पुढे आपल्याला सांगतात, अरे भूषण भिक्षेचे सांडिले आणि राजपद प्राप्त झाले, तरी तुझे काय गेले सांग बापा श्रीराम. की अरे आतापर्यंत शिष्या तू सुखासाठी अनेक प्रकारच्या विषयांवर सतत अवलंबून होता. विषयांकडून सुखाची भीक म्हणजेच भिक्षा तू मागत होता. त्या विषयांच्या प्राप्तीसाठी पैसा हवा असतो. पैशासाठी अपार कष्ट सोसावे लागतात. मग असे खूप कष्ट केल्यानंतर भरपूर पैसा कमवला तरच मनुष्याला वैभव संपन्न मानले जाते. परंतु या सुखासाठी विषयावर अवलंबून राहणे, भिक्षा मागणे हे भूषणास्पद नाही. म्हणून यातून शिष्याला बाजूला करून तुला मी राज्यपद प्राप्त करून देण्याचे अभिवचन समर्थ शिष्याला देतात. पण शिष्या पुढच्या ओवीत ते आपल्याला लगेच सांगतात आहे की नाशवंत तितुके देशी, तरी पद प्राप्त निश्चयसी, त्यामध्ये लालूच करेशी, तरी स्वहित न घडे श्रीराम. की पण शिष्या त्यासाठी तू जे नाशवंत मिथ्या आहे तेवढेच दिले तर तुला अढळपद निश्चितपणे प्राप्त होईल. पण किंचित जरी तू
त्यात अभिलाषा ठेवलीस तर मात्र तुझे स्वतःचे तूच नुकसान करून घेशील. ज्या क्षणी मिथ्या पदार्थावरील तू ममत्व सोडशील त्या क्षणी तू सत्याला गवसणी घालशील. सर्व भोग्य पदार्थांचा भोगता विषय हे सगळे नाशवंत आहे. त्या सर्व गोष्टींचा नित्य विवेक करून त्यावरील ममत्व तू सोडून दिले पाहिजे. दृश्य व अनित्य वस्तूंबद्दल यात किंचितही वासना जर अंतःकरणात तुझ्या शिल्लक राहिली तर तुला आत्मदर्शन होणार नाही, हे मात्र तू पक्के लक्षात ठेव. इतुके स्वामी बोलिले, आज्ञा घेऊन निघाले. तव शिष्य विणविले विनीत होनी श्रीराम. की आता फार मजेशीर ओवी समर्थांनी इथे सांगितले आहे की समर्थांनी शिष्याला मागितलं होतं की तू अश्वत्थाचा त्याग कर, आणि शिष्याला सांगितलं की तू हा त्याग केल्यानंतर मी तुला अढळपद देईल. आणि हे सगळं सांगितल्यानंतर शिष्य कसा होता, तर शिष्य फार सत्वगुणी असल्यामुळे आणि गुरूंवर त्यांची श्रद्धा असल्यामुळे हे सगळं समर्थांनी त्याला सांगितल्यानंतर शिष्य म्हणाला की हे सद्गुरू, आपणास अनित्य असार सर्व काही मी आता अर्पण केले आहे. हे ऐकून स्वामींना खूप समाधान वाटले. स्वामी तात्काळ त्याला म्हणाले की तुला आता आत्मपदाची प्राप्ती झाली आहे. यापुढे दृश्य जगतातील कशालाच व कोणालाच तू आपले मानू नको. कशावरच तू ममत्व धरू नको. हा ममत्वाचा पडदा ज्या क्षणी दूर होतो त्या क्षणी स्वयंप्रकाश आनंदरूप ब्रह्माचे सहजच दर्शन होते. परंतु अनंत जन्माचे संस्कार दूर करणे फार कठीण असल्याने हा कल्पनेचा माईक पडदा दूर करणे अत्यंत अवघड वाटते. पण शिष्य सत्वगुणी असेल तर तो श्रीगुरूंना अत्यंत कळवळ्याने केलेला उपदेश ऐकतो व शिष्याच्या मनात परिवर्तन घडू लागते. तेव्हा शिष्य म्हणाला की तो शिष्य म्हणे जी दिधले, स्वामी म्हणती पद लाधले. आता तू आपले काही मानू नको श्रीराम. म्हणून परिवर्तन झाल्यामुळे तो अशाश्वताचा त्याग करतो आहे. मग समर्थांनी शिष्याची परीक्षा पुन्हा पाहायचे ठरवले आणि 37व्या ओवीत त्यांनी म्हटले की समर्थ, की आता मी तुला जे मागितले होते तू मला दिले, आणि मग आता मी पण तुला सांगितल्याप्रमाणे अढळपद दिले आहे. मग आता दिल्या घेतल्याचा व्यवहार पूर्ण झाल्यावर आता कशाला थांबायचे आहे. अशा थाटात समर्थांनी शिष्याचा निरोप घेतला. पण शिष्याचे अशा शाब्दिक व तात्कालिक देण्याघेण्याने समाधान झाले नाही. त्याला सद्गुरूकडून अनुभवाची ओढ लागलेली होती. म्हणून शिष्य सामान्य नव्हता. एवढ्याशा गोष्टीने भ्रामक समाधानात राहण्यास तो तयार नव्हता. हा शिष्य खरा सत्वगुणी साधक होता, नम्र व श्रद्धावान होता. म्हणून त्याने श्रीगुरू निघाले असं म्हटल्याबरोबर ताबडतोब ते म्हणाले की थोडा वेळ तुम्ही इथे थांबा, आणि थांबण्याची विनंती त्यांनी समर्थांना केली. आता पुढील समासी संवाद होईल उभयासी, तेनी स्वानंद सिंधूसी भरिते दाटे बळे श्रीराम. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, ऐका सावध वर्म सांगिजेल पुढे श्रीराम. की आता पुढच्या समासामध्ये गुरु शिष्यांमध्ये जो प्रेमळ सुखसंवाद होईल त्यामुळे गुरु व शिष्य एका स्थितीला येऊन पोहोचणार आहेत. मग तिथे आनंद सागराला उधाण येईल. अधिकारी गुरु शिष्यातील आत्मचर्चा नेहमीच आनंददायक असते, कारण त्यात आत्मा हाच विषय आहे आणि आत्मा आनंद रूप आहे. म्हणून अनुभवाचा आणि अनुभवाचा पण आहे तो विषय. असा हा आत्मारामाचा पहिला समास पूर्ण झाला. रामदासी पूर्ण काम. आपण स्वतः रामदास, रामाच्या दासत्वाने पूर्ण काम झालो आहोत. तरी शिष्यांसाठी अनुभवाचे वर्म सांगितले जाणार आहेत. म्हणून समर्थ आपल्याला पुढच्या समासामध्ये माया निरूपण सांगणार आहे की ज्याचा त्याग करायचा आहे त्या सगळ्या गोष्टी माईक आहेत
आणि माईक वस्तू मायेच्या प्रांतातली असल्यामुळे त्याचा तुम्हाला त्याग करायचा आहे. मग ही माया म्हणजे काय हे पुढच्या समासात समर्थ आपल्याला सांगणार आहेत. हे आपण पुढच्या निरूपणात ऐकू. जय जय रघुवीर समर्थ.